नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जैसलमेर ओल्ड सिटी फिरण्यासाठी निघालेलो आहोत. छोट्या छोट्या गल्ल्या इथे बघायला मिळत आहेत. प्रत्येक घर, अगदी छोट्यातले छोटं घर असो किंवा मोठी हवेली असो, प्रत्येक घराला अगदी सुबक आणि नक्षीदार कोरीवकाम इथे केलेले दिसत आहे. पुढे आम्ही इथे प्रसिद्ध असलेली एक पटवाओं की हवेली ही बघण्यासाठी गेलो. ही जी हवेली आहे ती गुमानचंद पटवा या व्यापाऱ्याची होती. गुमानचंद पटवा हे सोने चांदीचे व्यापारी होते. ही हवेलीचे बांधकाम करण्यास जवळपास 50 ते 60 वर्ष लागले. त्यांनी ही हवेली त्यांच्या 5 मुलांसाठी बनवलेली होती. खूपच राजेशाही पद्धतीची ही हवेली आहे. प्रत्येक कमान असो, झरोका असो, घराचा दरवाजा असो, खूप सुंदर कोरीवकाम इथे सगळ्या ठिकाणी केलेले आहे. ते बघून आम्ही पुढे जैसलमेर किल्ला बघण्यासाठी निघालो. हा किल्ला राजा जैसल रावल यांनी 12व्या शतकात बनवलेला आहे. हा किल्ला पूर्ण पिवळसर दगडामध्ये बांधकाम केलेले आहे, त्यामुळे याला सोनेरी किल्ला असेही म्हटले जाते. या भागात पाण्याची कमतरता असल्यामुळे हा जो किल्ला आहे ते जे दगड आहेत ते एकमेकांमध्ये इंटरलॉक करून उभा केलेला आहे. इथला जो नजारा आहे फोर्टवरून तो अतिशय सुंदर आहे जैसलमेर सिटीचा. तिथे आम्ही सूर्यास्ताचा आनंदही घेतला. किल्ला खाली उतरल्यावरती आम्ही इथे लोकल फूड ट्राय केले. इथली जी रबडी होती ती आम्ही ट्राय केली. ती खूपच सुंदर होती आणि एकदम प्युअर दुधाची होती. तिथून पुढे आम्ही लोकल मार्केट फिरण्यास निघालो. तिथे आम्ही प्रसिद्ध असलेली मिरची मसाला घेण्यासाठी गेलो. हे शॉप जे तुम्ही बघू शकता हे सरफरोश पिक्चरमधील मिरची सेट जे कॅरेक्टर ज्या व्यक्तीने प्ले केलं होतं त्या मूवीची शूटिंग या ठिकाणी झालेली होती. त्या मूवी सीनचा इथे फोटोही लावलेला आहे. अशा प्रकारे आम्ही सुंदर जैसलमेर बघितले.